थांब, एक क्षण स्वतःसाठी थांब. जर मनात प्रश्न असेल तर हे शांतपणे ऐक. तो कोणी ह्या बाळू धनगराच्या भंडाऱ्याला येईल जो मनोभावे हजेरी लावेल, त्याची नोंद ह्या बाळू धनगराच्या डायरीत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्याचं नाव माझ्या डायरीत कोरलं गेलं त्याच्या 7 पिढ्यांचं रक्षण करायची जबाबदारी या धनगराची हाय. आज कित्येकांच्या मनात प्रश्न हाय, मामा मी आदमापूरची वारी करतोय, कपाळाला भंडारा लावतोय, तरी माझ्याच नशिबात दुःख का? माझीच प्रगती का खुंटलीये? मीच मागं का राहिलोय? अरे लेकरा, वारी करतोयस हे मान्य हाय, कपाळाला भंडारा लावतोयस हेही ठीक हाय, पण भक्ती केवळ प्रदर्शनासाठी नको, तर ती काळजातून पाहिजे. आजकाल यूट्यूबवर रील्स बनवणं, इन्स्टावर फोटो टाकणं सोपं झालंय र. पण मामांची खरी भक्ती कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये नाही, तर तुमच्या काळजाच्या गाभाऱ्यात पाहिजे. जोवर तुम्ही मामांच्या भक्तीत पूर्णपणे लीन होत नाही, तोवर भाग्याचं दार उघडणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे मामांच्या चरणी सोपवून देता, तेव्हाच ते द्यायला सुरुवात करतात.